गायज स्वप्नीलनी मला आज भेट दिली. जरा दाखवत थोडंशी खोल तर आंबे आणि त्यांच्या सावंतवाडीचं स्पेशल कोकम सरबत जे की मी घरी जाऊन पिणार आहे. आणि स्वप्नीलने काही आंबे आणले, लोकल आंबे आणले मस्त. पण स्वप्नील तुला माहिती का मी काय 3 दिवस आंबे खाल्ले होते. 3 दिवस आंबे खाल्ले. 4थ्या दिवशी मी आजारी पडला. आजारी बाथरूम मध्येच होतो. 7 वेळा बाथरूम ओव्हरलोड झाला आंब्याचा. गाईस थँक्यू सो मच स्वप्नीलसाठी. नो थँक्स. अरे थँक्सच बोलायचं मग काय बोलणार. तुला काय पाहिजे? द्राक्ष आणून देऊ? द्राक्ष नाही. ओके गाईस सावंतवाडी स्पेशल आंबा मी आता खातोय. स्वप्नीलने मला दिला होता. ओ माय गॉड कोण आले माझ्याजवळ? हा पू आहे. या पूला असं टुचुक मारायचं. इट्स ओके पू. तुला पण खायचा? पटकन आपण कापू पहिले आंबा. हा थोडा खराब आहे वाटतं. खराब आहे ना? अच्छा थोडा खराब निघालाय. थोडासा खराब पण आपण साईडनी काढून खाऊन घेऊ. कसला गोड आहे. घे खातो. गाईज हा आंबा थोडा खराब निघाला आहे कारण की इकडून पण खराब निघाला आणि या साईडने तर अजून जास्त खराब निघाला. आपण दुसरा आणला आहे, दुसरा कापून बघू. बरं झालं मी चोखून नाही खाल्ला आंबा, नाही तर माझा चोखा वेळा झाला असता. ओके नाईस. हा बरं निघाला आहे. हा आंबा छान निघाला आहे. आपण हा आंबा खाऊ. दे बाबा तू खा दे बाबा खा. मस्त. ओके गाईज आजकाल खूपच जास्त बिझी झालो आहे मी, त्यामुळे मला काही व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटत आहे. तर मी आता चाललो पीठ आणायला कारण की आमच्या घरचं पीठ संपलं आहे. आज आपण घेऊन जाऊया ही स्कूटी. ती खूप झालेली आहे. गाईज मी आता 5 किलो गहू घेतले आणि ते आता गहू मी दळायला चाललो आहे. तिकडे जवळच एक लेफ्ट साईडला एक गिरणी, तिकडे दळायला चाललो मी. गाईज मी इकडं गहू दळायला टाकले. हिंजवाडीमध्ये गिरणी भेटणं मुश्किल असतं, पण मला इथे गिरणी भेटली आहे. अशी काही संदेश फ्लोअर मिल म्हणून आहे. बऱ्याच वेळानंतर माझं दळण झालं. माझं कागद पुढे गेला. कागद उडाला. कागद असा खाली ठेवायचा म्हणजे दळण खराब होणार नाही. Let's go.